न्याय हक्कासाठी हाय लढणारा. बोलते स्वाभिमानाने मोठ्या दिलानी आईला वाटाली कोलीवारा. बोलते स्वाभिमानाने मोठ्या दिलानी आईला वाटाली कोलीवारा. आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा. कोलीवारा हाय माझा कल्याण तालुक्यानं. नाव गाजतंय हे गावाचं अवघ्या महाराष्ट्रानं. जो तो करतई समाज सेवा जनहित कल्याण. कोली बांधव हे नांदती गुण्या गोविंदानं. यो गावाचा गावकरी बंधू माझा, यो गावाचा गावकरी बंधू माझा. हाय संस्कृती आपली जपणारा. बोलते स्वाभिमानाने मोठ्या दिलानी आईला वाटाली कोलीवारा. बोलते स्वाभिमानाने मोठ्या दिलानी आईला वाटाली कोलीवारा. आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा. बोर्षदेव गोविंदा पथक गावाची शान. नारली पुनव नवरात्रीचा उत्सव जोमान. गाव देवी मित्र मंडल सेवेला देवलान. होतय गाव देवीची जत्रा थाटा माटान. सणवासाची बारा घरोघरा. सण वर्षाची 12 घरोघरा. हाय राखून रूढी परंपरा. बोलते स्वाभिमानाने मोठ्या दिलानी आईला वाटाली कोलीवारा. बोलते स्वाभिमानाने मोठ्या दिलानी आईला वाटाली कोलीवारा. आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा, आईला वाटाली कोलीवारा. पोलिसाच पातळीला मावळ्याचा लागलाय ना, ही पोलिसाच पातळीला मावळ्याचा लागलाय ना. धन्यवाद. आमच्या दादांनी बोलवलं आणि आज भरपूर कलाकार आहेत. तुम्ही हास्य जत्रामध्ये कलाकार आहे आणि
आणि चला उद्यामध्ये मी आलो मग एंट्री झाली आणि आज दादानी मला इथे बोलवलं. खूप खूप आभार. दरवर्षी धमाल करूया आणि जय रायगड कोली. धन्यवाद. जवळपास 2 महिन्यापेक्षा या मनोऱ्यानंतर कासार वडवलीने थर लावायचे. वर्गाचा असा हा या ठिकाणी उत्सवी महोत्सवातला कार्यक्रम. तिथे मनोरे रचत असताना या ठिकाणी यथोचित सन्मान सुद्धा पाहुण्यांचे या चला ठिकाणी भरवडी 7 थर रचतायत. आई गावदेव मोठं गाव, त्याच्यानंतर कासार वडवली नंतर आटाली. 10 मिनिटात सगळे मोकळे होतील. मांगरोल, त्याच्यानंतर टेंबे. चला आपण शुभेच्छा सन्मान करूया. आपल्यामध्ये उपस्थित सन्मानित दयानंदजी म्हात्रे साहेबांचा आपण शुभेच्छा सन्मान करणार आहोत. दयानंदजी म्हात्रे साहेबांचा आपण शुभेच्छा सन्मान दरबार इथं करणार आहोत. दयानंदजी म्हात्रे साहेबांचा सन्मान केला जातो विनोद दादांच्या शुभ हस्ते. त्यानंतर शुभ सन्मान आपण करूया परशुरामजी केरे, पुरुषोत्तमजी केरे साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान आपण करूया. पुरुषोत्तमजी केरे साहेबांचा आपण सन्मान दरम्यान इथं केला जातो. त्यानंतर विद्यमान सरपंच कौशिंबेचे आदरणीय अमरजी गोडसे साहेबांचा आपण सन्मान करूया. विद्यमान सरपंच कौशिंबेचे अमरजी गोडसे साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. त्यानंतर आपल्यामध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडीचे हनुमानजी पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान केला जातो. आटाली 8 थर. यस, देख राजा ये मटकी एक फटकी में तोड़ता है. चांदी की डाल पर सोने का मोर, सोने का मोर. हॅलो 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 थांबा जरा. ओके, आणि आता सर्वांनी आहेत तिथेच थांबा. डीजे दादा, ऑर्केस्ट्रा दादा, आपले पंच दादा. एक या ठिकाणी परफॉर्मन्स होतोय. हास्य जत्राचे कलाकार या ठिकाणी आपली सेवा करण्यासाठी पुन्हा सज्ज. नमस्कार नमस्कार मंडळी. 8 थरवाल्यांना खूप खूप शुभेच्छा. ग्रेट, ऑल द बेस्ट. पुढे जाऊन तुम्हाला 10 लाखाच्या अंड्या फोडायचे आहेत.
गेल्या 2023च्या सणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही सेकंदासाठी आमचा विक्रम झुकावला गेला होता 8 थरांचा. परंतु 365 दिवस त्या सणाची वाट बघत होतो आणि तब्बल गेले 1 महिने पूर्णपणे सर्व हे गोविंदा स्पेशली तरुण वर्ग जास्त आपल्याला दिसतो. त्यांनी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीची पराकाष्ठा आज आपल्याला दिसते. भिवंडी नगरीमध्ये जय बोरचादेव गोविंदा पथकाने 8 थराची विक्रमी सलामी लावली. त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. बोल निष्ठेच्या आणि मानाच्या दहीहंडीमध्ये हार्दिक स्वागत.
साहेब यांच्या मानाच्या आणि निष्ठेच्या दहीहंडीमध्ये सर्व गोविंदांचे, सर्व गोविंदा भक्तांचे, सर्व नागरिक, सर्व पदाधिकारी, शिवसैनिक यांचे हार्दिक स्वागत. जय बोरशादेव. जय बोरशादेव गोविंदा पथक 7 थराची सलामी देते. या गोविंदांना सर्वांनी हात उंचावून आणि टाळ्यांच्या गजरात यांचं मनोबल वाढवायचंय. भिवंडीला 8 थर लावून झालेले त्या जय बोरशादेव गोविंदा पथकाचे हा यशस्वी 5, 6 आणि 7व्या थराची सलामी. 7 थर यशस्वी. जय बोरशादेव गोविंदा पथक. त्यानंतर पुढे बाल गोविंदा पथक हात उंचावून या गोविंदांचा सन्मान करायचा आहे सगळ्यांनी. त्यानंतर दुसरा थर, तिसरा थर आणि 4थ्या थरासाठी प्रयत्न आणि यशस्वी 4 थर. बाल गोविंदा पथक. बाजूला उभे राहा, चला बरोबर बाजूला उभे राहा. चला लवकर लवकर. सांगतो सनस्क्वेअर झालाय. मसोबा मग एकनिष्ठा मग जय बोरशादेव मग साई कृपा.
1 2 3 4 1 2 3 4 5 6 आणि 7 थरांची सलामी सगळ्यांना मीच सापडलोय आज. मसोबा मित्रमंडळ जय बोरशादेव नंतर साई कृपा बाल तरुण इतरांना सहकार्य करतो, त्यामुळे एकमेकांना सहकार्य करायचंय. उपस्थित सर्व गोविंदांनी परफॉर्म करणारा गोविंदांना सहकार्य करायचंय, आजूबाजूला उभं राहायचंय. जय बोरशादेव गोविंदा पथक अटाळी कोडीवाडा 8 थरांच्या सलामीचा प्रयत्न. त्यानंतर साई कृपा गोविंदा पथक दिवा सज्ज राहायचंय सेफ्टी बेल्ट लावून. इतर सर्व उपस्थित गोविंदांनी प्रत्येक गोविंदा पथकाला या ठिकाणी सहकार्य करायचंय. शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव 2024 उपस्थित सर्वांचंच या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. निलेश साळुंके स्टेजवर यायचंय. प्रो कबड्डी निलेश साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत, कृपया मंचावर यायचंय. जय बोरशादेव गोविंदा पथक अटाळी कोळीवाडा 8 थरांच्या सलामीचा प्रयत्न मागून या. जय बोरशादेव गोविंदा पथक अटाळी कोळीवाडा खास आपला हा महोत्सव बघण्यासाठी युरोपवरून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक महिला आज या ठिकाणी उपस्थित आहे, खास युरोपवरून आज हा दहीहंडी उत्सव बघण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करतो, आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम ऑन द स्टेज. आय रिक्वेस्ट यू टू प्लीज कम ऑन द स्टेज. एक महिला आज या ठिकाणी उपस्थित आहे, खास हा महोत्सव बघण्यासाठी युरोपवरून एक महिला या ठिकाणी उपस्थित झाली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 थरांची सलामी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. अरे बजाव. लगा
शाखेच्या वतीने आपण स्वागत करणार आहोत. जय बोरशादेव, जय बोरशादेव. 9 वाजता परत यायचंय. पुढे ऐका, एक मिनिट. ऑलरेडी एका ग्रुपने 8 थरांची सलामी दिलेली आहे. तुम्हा दोघांमध्ये विभागून देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. रात्री 9 वाजता शार्प इथे हजर राहायचंय. ठीक आहे. जय बोरशादेव. मी महिला शिवसेना आता कोणीवाडा. तर आजच्या दिवसामध्ये एक महत्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो. 2 ठिकाणी 8 घरांचं सादरीकरण या गोविंदा मंडळाने केलं आहे. तर वैशिष्ट्य या गोविंदा पथकाचं जर मित्रांनो सांगायला गेलं तर या गोविंदा पथकांच्या माध्यमातून अजून पाटील यांच्या माध्यमातून खूप शुभेच्छा आल्या या गोविंदा पथकाला. सलामी इथे सादर करणार आहे जे बोरशादेव गोविंदा पथक आता कोणीवाडा. खूप सारे गोविंदा पथक कोविडमध्ये उपस्थित आहेत. कधी एकदा जे गोविंदा पथक आपलं सादरीकरण सुरू करतोय. पाया रचला त्यानंतर मित्रांनो इमारत उभी राहते. जे बोरशादेव गोविंदा पथक आता मात्र आपल्या नावाचा डंका, आपल्या नावाची चाप सोडण्यासाठी सज्ज झाला आहे. एका पाठोपाठ एक गोविंदा वरती सरताय. 3 यशस्वी मनोरे रचले गेले. 7 थरांचे धाडस आहे आणि हे मानस पूर्ण होईल का मित्रांनो? नक्कीच प्रयत्न खूप चांगला असेल. शुभेच्छा असतील आमच्या वतीने. 1 2 3 4 थर एकावर एक आतापर्यंत रचले गेले. भयान शांत आहे. अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग. 5 6 आणि 7वा गोविंदा देखील वरती चढलाय. पहा मित्रांनो किती धाडस केल्याच्या गोविंदाने. त्या पाहते यशस्वी अशी सलामी. शांततेचा त्या गोविंदाला खाली होते मित्रांनो. त्यानंतर गजर होईल. आत्मबल मनोबल खूप मोठं आहे त्या गोविंदाचं. चिमुकला गोविंद आहे. त्याला माहिती आहे की जोपर्यंत वरती चढणार नाही तोपर्यंत हे थर यशस्वी काही ठरणार नाही. आणि त्याने मात्र आपलं काम जो बजावलं आहे ते
गोविंदा पथक इथे पोहोचण्यासाठी तो मान उचलण्यासाठी तयारीला लागले जुमाने संघर्ष खूप मोठा आहे मित्रांनो या गोविंदा पथकाचं. यानंतर ते कल्याण शिवाजी चौकामध्ये आपल्याला पाहायला देणार इतका ट्रॅव्हल होते ते 1, 2 आणि 3. तर आतापर्यंत मनोरे रस्ते गेले 6व्या मनोऱ्यावर जयंती उठण्याचा तो धाडस आपण पाहतोय. 4था थर देखील चांगल्या पद्धतीने बनवलाय. बेस पहा किती बळकट आहे मित्रांनो. जबरदस्त पॅकिंग एकीचं बल कशाला म्हणतात मित्रांनो ते या गोविंदा पथकाकडनं आपल्याला शिकायला मिळेल. काय जबरदस्त त्यांनी बेस आपला मजबूत केला पाया आणि इथे टाकली आहे गोविंदा पथकाने त्या गोविंदाने आणि इथे मात्र कुठेतरी हलवू नका प्लीज जे वरती आहेत. प्रयत्न खूप चांगला आहे परंतु ती दयाने थोडीशी खाली घ्यावी लागणार कारण दयाने थोडीशी समोरच्या बाजूला गेली प्रयत्न करतील कारण 200 उंची जास्त आहे तिथे.
त्यांचा आपण 2 शब्द ऐकणार आहोत. धन्यवाद. आज दयाळू उत्सवानिमित्त भांडा टिटवाळा पूर्व या ठिकाणी श्री कृष्ण पिंपळेश्वर गोविंदा पथक आयोजक अशोक गुरुनाथ पाटील व श्री बबलेश अर्जुन पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला जय गोविंद गोविंदा पथकाला दयाळू फोडण्याचा मान मिळाला. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच मगाशी म्हटलं की वारसा पारंपरिक जपण्याचा सांस्कृतिक जपण्याचा वारसा पथकाच्या गोविंदाने घेतलेला असतो, त्याच्यापेक्षा जास्त आयोजकांनी घेतलेला असतो आणि ते आम्हाला जे पाठबळ देतात आयोजक या प्रकारचे गरीबांचे आयोजन करतात. त्याबद्दल मी पुन्हा मनपूर्वक आभार मानतो. आणि अशाच प्रकारे आमच्या गोविंदाचं पाठबळ वाढवण्याच्या काळात आपण आपल्या मार्फत वेळोवेळी हीच कार्यक्रम मी व्यक्त करतो आणि आपल्या मुलीला कार्यक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. अशोक गुरुनाथ पाटील आणि बबलेश अर्जुन पाटील तसंच श्रीकृष्ण पिंपळेश्वर गोविंदा पथक जय गोविंद गोविंदा पथक आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू थँक्यू. एकदा करून गणपती बाप्पा आणि तर आपण सर्वांची देणार आहोत. मानाची दयाळणी झाली फोडली जय मोर्चा देव गोविंद पथक या पथकाने मित्रांनो आजच्या दिवसामध्ये 8 थरांवर दोन वेळा 8 थर सादर केले आणि इथे मात्र 7 थर त्यांनी सादर करून तो मान मिळवला आणि 6 थरांवर अंततः त्यांनी मात्र ती दयाळणी फोडली. तर जोरदार टाळ्या मित्रांनो. धन्यवाद. डीजे वाजू द्यायचा. देव गोविंदा पथक अटाई कोळीवाडा बेस तयार आहे. फर्स्ट वन पहिला थर 8 थरां 7 थरा कुठेही जाऊ नका बाबा. आता छत्र बंद करा. छत्र बंद करा सर्वांनी प्लीज. आपल्याला मनोरा पाहायला मिळतोय. आतापर्यंतचा सर्वोत्तम मनोरा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे मोठा मोर्चा देव थोडी शांतता प्लीज. बाजूच्यांनी सहकार्य करा प्लीज. तर सर्वजणांनी हात उंचावले कारण हा सपोर्ट आहे, पाठिंबा आहे या गोविंदा पथकाला. हे प्रेम आहे या गोविंदा पथकाचं कारण सगळ्यात सर्वोत्तम आणि सगळ्यात उंच मनोरा रचण्याचं काम करतोय. एकावरती एक शिडी रचली जाते आणि मानवतेचा मनोरा हा आत्मविश्वासाचा मनोरा आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजे साई प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव 2024 मध्ये सन्माननीय महेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकार होताना हा दहीहंडी उत्सव 2024चा चित्तथरारक मनोरा आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा गोळसा देव गोविंदा पथक. त्यांचा हृदयाचा श्वास एकामध्ये चुकतो.
H2O. योगेश मिश्रा टीव्ही साठी नाव आलेला योगेश मिश्रा टीव्हीचा लकी ड्रॉ शेवटचा योगेश मिश्रा योगेश मिश्रा चला मोर्चा देऊ द्या अर्धे दुसऱ्या महिला या जसं काय पुढे इकडे या ना इकडं सर्वांच्या हातात द्या थोडं चला एक राहुल या राहुल घ्या माझ्या मागे या इकडे जय वर्षादेव गोंदा पथक आटाली कोळीवाडा याने मानाची अंडी